आदिवासी विकास निरीक्षक हे एक महत्वाचं पद आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दरमहा 75,000 पेक्षा जास्त पगार जो आहे तर तो मिळतो. आज मी या पदाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे, ज्याच्यामध्ये या पदासाठी असणारी पात्रता, याची जाहिरात कधी येणार आहे, कामाचे स्वरूप काय असेल, रिक्त जागा किती असतील, परीक्षा पॅटर्न काय असतो आणि निवड झाल्यावर सुविधा प्रमोशन नेमकं काय पद्धतीने होतं, संपूर्ण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला सध्या तरी युट्यूबला कुठेच पाहायला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला देखील आपली ही मेहनत, आपली ही माहिती आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमची चांगली प्रतिक्रिया जी आहे तर ती नक्की द्या. बघा, आता हे विषय घेण्याचं कारण म्हणजे काय की नुकतंच एक आरटीआय द्वारे माहिती आलेली आहे 18 ऑगस्टला. तर याच्यामध्ये काही पदांविषयी माहिती मागवण्यात आली होती, ज्याच्यामध्ये 3 पद होती. एक आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, याची सरसेवा कोट्यात 4 जागा मंजूर आहेत. त्याच्यापैकी एक जागा जी आहे तर ती इथं रिक्त आपल्याला पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक याच्या 19 जागा होत्या, त्याच्या 17 जागा रिक्त पाहायला मिळतात. लिपिक टंकलेखनच्या 155 होत्या, त्या फक्त 55 जागा इथं रिक्त पाहायला मिळतात. आता लिपिकचा प्रॉब्लेम नाही, लिपिकची तर ग्रुप सी मध्येच जाते. पण आदिवासी विकास निरीक्षक या पदाविषयी तुम्ही म्हणाल पूर्ण महाराष्ट्रासाठी 17, असं नाही, पूर्ण महाराष्ट्राचे वेगवेगळे आहेत. हे फक्त बघा, आयुक्त कार्यालय आदिवासी विकास नागपूर यांचंच माहिती जी आहे तर ते सांगितले, नागपूर कार्यालयाची माहिती सांगितलेली. असं जर तुम्ही महाराष्ट्रभरात वेगवेगळे कार्यालय पाहिले तर खूप जागा इथं रिक्त पाहायला मिळतात. बघा, 19 पैकी जर 17 जागा रिक्त असतील तर अशा पद्धतीने आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणारे हे जे कार्यालय त्याच्यामध्ये किती जागा रिक्त जे आहेत तर ते असू शकतात. मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे की 25 ऑक्टोबरला आपली गट क ची परीक्षा होणार आहे, ज्याला काही लोक तलाठी म्हणतील, काही लोकांसाठी आरटीएमवाय ची पहिलीच परीक्षा असणार आहे. त्याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने टेस्ट होणार आहे, तुम्हाला माहिती आहे. आता हीच ऑफलाईनची टेस्ट आपण जे आहे तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, तेही मोफत पूर्ण राज्यभरात होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी टेस्ट सिरीज असणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी आपण खूप सारे कॉलेजेस बुक केले आहेत, खूप सारे जिल्ह्याच्या सेंटरला ही तुमची परीक्षा होणार आहे, ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि सोबत 5 टेस्ट होणार आहे. आणि या 5च्या 5 टेस्ट मोफत असणार आहेत, फ्री मध्ये असणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं, रजिस्ट्रेशन करून ठेवायचं, कारण की आम्ही जे आहे ते क्लासरूम बुक करतो, तुमची सिटिंग अरेंजमेंट करतो. तर याच्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे की किती मुलं येणार आहेत. म्हणून तुमच्यासाठी एक विनंती असेल, फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली असेल, त्या लिंकवर जाऊन गुगल फॉर्मवर जाऊन तो गुगल फॉर्म भरा, तुमचा जिल्हा वगैरे तुम्ही सेंटर जे आहे तर ते निवडून ठेवा. ओके. 5च्या 5 टेस्ट असतील, एकदम क्वालिटी टेस्ट जे आहे तर ते असतील. 13 सप्टेंबर पासून आपल्या ज्या टेस्ट आहेत तर त्या सुरू होणार आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला देखील कॉल करू शकता. आता पदाविषयी माहिती घेऊया. बघा, सगळ्यात आधी बघा, 5 मे 2026 चा एक GR आलेला होता, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा संदर्भात, सामान्य प्रशासन विभाग, 5 मे 2026. याच्यामध्ये पण या पदाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे काय की आदिवासी विकास निरीक्षक, ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर त्याला म्हणतात. आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी विकास संचालनालय जे आहेत राज्यभरातील, तर हे ग्रुप सी चं पद आहे. पहिले तर लक्षात घ्या, हे गट क चं पद आहे. ओके, गट क चं पद आहे. आधी याची पात्रता थोडी वेगळी होती बरं का, आता पात्रता पूर्णपणे बदलून बॅचलर डिग्री इन हिस्ट्री म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार फॉर्म भरू शकतो. बघा, नुकतंच महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आलेलं आहे 11 ऑगस्ट 2026 ला, आत्ताच आलेलं आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा गट ब आणि गट क या पदांचे सेवा प्रवेश नियम त्यांनी जे आहे तर ते इथं डिफाईन केलेले आहेत. याच्यामध्ये पण बघा, ट्रायबल डेव्हलपमेंट ऑफिसर नावाचं जे आपलं पद आहे त्याच्यासाठी काय म्हटलं की कोणत्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो. आता ही परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत होणार आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, मागच्या वेळी ही परीक्षा म्हणजे 2 वेळा त्याची जाहिरात आली. पहिले जाहिरात आली, नंतर ती रद्द झाली, नवीन जाहिरात आली. पण ही परीक्षा जी आहे तर ती TCS जे आहे आय थिंक त्यांच्या मार्फत जे आहे तर ती घेण्यात आली असेल. TCS किंवा IBPS यांच्या मार्फत घेण्यात आलेली होती. ती सरसेवा होती, सरसेवा कॅटेगरीची होती. मोस्ट प्रोबेबली माझ्या माहितीप्रमाणे तरी IBPS असू शकतं. तुम्हाला काही वाटत असेल याच्यात करेक्शन तुम्ही करू शकता. IBPS ने ही परीक्षा घेतली होती, सरळ सेवेद्वारे एकच परीक्षा घेतलेली होती. आता मात्र हे जे पद आहे ना, हे MPSC कडे गेलेले. कोणाकडे गेलेले? हे MPSC कडे हे पद जे आहे तर ते गेलेले. आता हे MPSC गट क आहे ना, तर मे बी हे गट क मध्ये मर्ज होऊन जाईल. MPSC ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्याच्यामध्येच हे पद जे आहे तर ते मर्ज होऊन जाईल आपल्याला. बघा, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, कोणत्याही शाखेचा पदवीधर इथं फॉर्म भरू शकतो. वयोमर्यादा 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 पाहिजे. जे काही मागासवर्गीयांमधून येतील तर ते 43 वर्षांपर्यंत इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. आता नेमकं या अधिकाऱ्यांचं काम काय असतं लक्षात घ्या. यांची जी नियुक्ती असते तर ती असते आदिवासी विकास संचालनालय, जे डायरेक्टोरेट ऑफिस असतात वेगवेगळ्या ठिकाणी, तर तिथं जे आहे तर ते त्यांची ड्युटी असते. हे थोडंसं फील्ड वर्कचं जॉब आहे, म्हणजे यांना थोडंसं फील्ड वर्कचं काम जास्त असतं. ऑफिसमध्ये पण जावं लागतं, असं नाही की दररोज उठायचं, डबा घ्यायचं, बाहेर कुठंतरी जायचं, तसं नाही. ऑफिसलाच जावं लागतं, ऑफिसवरून तुम्ही फील्ड वर्कला जातात, म्हणजे फील्ड वर्कचं काम आहे याच्यात.
पहिले तर काय आहे, योजनांची अंमलबजावणी करावी लागते. खावटी अनुदान, शिष्यवृत्ती, डीबीटी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे का नाही याची खात्री करणे. त्याच्यानंतर गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे जेवण, शिक्षणाचा दर्जा, वसतिगृहातील भौतिक सुविधांवर सातत्यपूर्ण लक्ष ठेवणे, म्हणजे ज्या काही आश्रमशाळा असतात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गतच्या, तपासणी करणे. शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना, म्हणजे ज्यांचे हॉस्टेल असतात त्यांना भेटी देऊन तिथले जे काही त्यांच्या रिपोर्ट्स असतील त्या करणे. अहवाल सादरीकरण, शाळा वसतिगृह योजनांच्या प्रगतीचा थेट अहवाल तुम्हाला जो काही पीओ असतो, जो काही प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर असतो, प्रोजेक्ट ऑफिसर असतो, तर त्याच्याकडे तुम्हाला इथं सबमिट जे आहे तर ते इथं करावं लागतात. चांगल्या पद्धतीचं काम असतं. आता याची बदली होते का? बदली होते. राज्यभरात तुमची इथं बदली जी आहे तर ती होऊ शकते, होते. परंतु लक्षात घ्या की जिथं आदिवासी विकास विभागाचं जास्त प्राबल्य, जसं की नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, तर या ठिकाणी पद जास्त असतात आणि याच ठिकाणी तुमचे बदलीचे चान्सेस जे आहेत तर ते जास्त असतात. आता पगार किती मिळतो बरं का? पगार हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो, कारण की तुम्ही ना मी आपण अभ्यास जो आहे तर तो पगारासाठीच करतो, कारण की रियालिटी आहे ती. बघा याचं जे बेसिक पे ना ते 35,400, कारण की याची जी वेतन श्रेणी आहे ना ती S13 ची वेतन श्रेणी आहे. गट क मधील खूप चांगलं पद आहे, खूप म्हणजे वेतन श्रेणी चांगली याची. मग याच्यामध्ये मुंबई पुणे मधली ही आहे, ही नाशिक नगर असंच पकडा तुम्ही, आणि हे एकदम ग्रामीण भाग. मला नाही वाटत 10% कोणतं असेल, मोस्ट प्रोबेबली 20% क्लोज होतो, म्हणून मी हे 10% घेत नाही. मुंबई पुणेमध्ये 30% HRM येतो आणि बाकीच्या सिटीमध्ये तुम्हाला 20% HRM येतो. आता याच्यात जर तुमची ग्रॉस सॅलरी पाहिली, म्हणजे सगळं हे धरून तुमची ग्रॉस सॅलरी मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जाते 77,890 रुपये, म्हणजे 78,000 रुपये पकडूया. चला 78,000 रुपये तुमची इन हँड सॅलरी जाते. हा पहिल्या वर्षाचा मी पगार सांगतो, लगेच जॉईनिंग झालं. दरवर्षी पगार तर वाढतोच आपला. हा 74,350 म्हणजे 74,000 रुपये जवळपास हा पगार तुमच्या जो आहे तर तो असतो. पण काय होतं, शासन कपात करतं. कपात का करतं? तुम्हाला हाच पैसा तुमचाच असतो, म्हणजे कपात करतं म्हणजे काय टॅक्स बिस लावतं असं नाही, कपात करून तुम्हाला रिटायरमेंट नंतर देतं, म्हणून तुमचा हक्काचा पगार आहे ना हाच असतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर हे पगार हेच पगार असतात, फक्त काय असतं तुमचे 14,155 14,155 कपात होतात आणि इन हँड सॅलरी इथं 63,735 रुपये येते आणि इथं 60,195 रुपये येते. महाराष्ट्रात मुलांना तुम्हाला अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन कोणी सांगू शकत नाही, कारण की हे कॅल्क्युलेशन करण्यासाठीच जे आहे आतापर्यंत बरेच GR वाचावे लागतात, बरेच रिसर्च करावे लागते. जे काही डेव्हलपमेंट ऑफिसर असतात मी त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांच्याकडून ही माहिती घेतलेली आहे. शासनाची विविध GR आहे की क्लास 1 ऑफिसरला किती पगार असतो, काय असतो, लोकांना अजून DH माहित नसतो किती असतो. तर तुम्हाला वाटत असेल की सर एकदम प्रॉपर वेल रिसर्च एक एक आकडेवारी करून आणतात, तर कसं असतं या पद्धतीची व्हिडिओसाठी खूप जबरदस्त मोटिवेशन लागतं मित्रांनो, आणि हे मोटिवेशन आम्हाला तुम्हीच देऊ शकता. तर याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि एक तुमची चांगली प्रतिक्रिया राहू द्या, कारण की अशा पद्धतीच्या पदांविषयी काही माहिती नसते. बरेच नवीन उमेदवार असतात, जुने जे उमेदवार असतात त्यांना सगळं माहित राहतं, पण नवीन उमेदवाराला हे काहीच माहित नसतं की असं पद असतो, असं पैसा भेटतो, अशी बदली होते. तर हे तुम्हालाही आवडत असेल ना, तर नक्की जे आहे तर ते साथ देत चला. बघा इथं तुमचं प्रमोशन पण होतं, काय एका ठिकाणी राहून काही हे होत नाही. तुम्ही जे सुरुवातीला जातात, तुम्ही जातात आदिवासी विकास निरीक्षक, तुमची S13 ची वेतन श्रेणी असते. तुम्ही नंतर बनतात वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, त्याच्यानंतर तुम्ही होतात संशोधन सहाय्यक, त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी हा क्लास 1 ऑफिसर असतो. बघा एवढं प्रमोशन होण्यासाठी सगळ्यात पहिला जो क्रायटेरिया असतो तो काय असतो की तुम्ही एकदम कमी वयात नोकरीला लागले पाहिजे, कारण की सर्व्हिस पण तेवढी भरली पाहिजे तुमची. तुमची सर्व्हिस जर 10 वर्ष राहिली तुम्ही म्हणाल मला प्रोजेक्ट अधिकारी का, असं नाही होत ना, कारण की हा प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो आणि या डिपार्टमेंटमध्ये प्रमोशन थोडे स्लो होतात, बाकीच्यांपेक्षा स्लो होतात. हे रियालिटी आहे, डायरेक्ट पूर्णपणे स्लो होतात, वेळ लागतो फाईल फिरायला. ओके, तर हे अशा पद्धतीचे असतात, परंतु तुम्ही एक चांगल्या पदापर्यंत जाऊ शकता जर तुम्ही वयाच्या फार कमी वर्ष लागणे. आता समजा तुमचं प्रमोशन नाहीच होते तरी पण तुमचा पगार वाढतो. हा पगार का वाढतो माहितीये का? आश्वासित प्रगती योजना नावाची एक योजना आहे सरकारची. मग याच्यामध्ये त्यांनी 10 वर्ष आणि 10 वर्ष 30 वर्षांचा कालावधी तुमच्या सर्व्हिसचा घेतलेला आहे. सर्व्हिसला लागले सुरुवातीला 1 ते 10 वर्ष तुमचा S13 चा पगार असेल. पुढचं जे काही प्रमोशन असेल, फॉर एक्झाम्पल पुढचं हे प्रमोशन आहे तर याचा पगार लागू होतो, पुढचं हे प्रमोशन आहे याचा पगार तुम्हाला लागू होतो. म्हणजे तुम्हाला 3 इन्क्रीमेंट फिक्स भेटतात जर 30 वर्षाची सर्व्हिस तुमची भरली तर. म्हणजे जरी तुमचं प्रमोशन नाही झालं तरी तुम्हाला तुमचं जे प्रमोशन होऊन जो पगार मिळणार होता तो पगार मात्र तुम्हाला इथं मिळून जातो. तर एक महत्वाची गोष्ट असते. आता याची निवड कशी होते? याची परीक्षा MPSC मार्फत होते मित्रांनो, पूर्णपणे MPSC मार्फत होते. आता हे गट क चं पद आहे म्हणून MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे ग्रुप C कंबाईन एक्झाम या अंतर्गत होते. याच्यामध्ये एक पूर्व परीक्षा असते मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 गुण 100 प्रश्न इथं पाहायला मिळतात. ही एक चाळणी परीक्षा असते. काय असतं, लय हौशे गौशे लोक फॉर्म भरतात, मग एवढ्या लोकांना फिल्टर करणं शक्य नसतं. मग ते
पूर्व परीक्षा ठेवतात, लोकांना गायब करतात. त्याच्यानंतर जी मुख्य परीक्षा होते ती असते 400 गुणांची, आणि जी तुमची अंतिम निवड आहे ना, अंतिम निवड फायनल सिलेक्शन, ती याच आधारे होतं. ओके, याच्यामध्ये पण 2 पेपर असतात, एक पेपर 1 आणि एक पेपर 2. सकाळी हा पेपर द्यायचा, दुपारी हा पेपर द्यायचा. याच्यात मात्र एकच पेपर असतो, जायचं 11 वाजता जायचं आणि आपलं 12 वाजता निघून यायचं. याच आयोगाच्या टाइमवर म्हणजे 11 ते 12 याच वेळेत आपण पण पेपर ठेवलाय. सेम सेम 10-10:30 वाजता गेट क्लोज होऊन जाईल, त्याच्यानंतर आम्ही एंट्री देणार नाही. त्याच पद्धतीने हे सगळे आपले जे 5 पेपर होणार आहेत तर ते याच पद्धतीने पूर्व परीक्षेद्वारे होतील. पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे लक्षात घ्या. इथं 100 प्रश्न असतील, 100 गुण, पदवी लेवलचा दर्जा, मराठी इंग्रजी माध्यम, 1 तास वेळ मिळेल, आणि वस्तुनिष्ठ म्हणजे काय MCQ 4 पर्याय असतील, 4 पैकी 1 पर्याय तुम्हाला इथं निवडावा लागतो. हे झाल्यावर हा सगळा सिलेबस आहे, 8 जे आहेत तर ते वेगवेगळे विषय आहेत. ओके, आणि हा मेनचा सिलेबस. मेनच्या सिलेबसमध्ये पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी हे भाषेचे पेपर असतात, आणि दुसऱ्या दुपारी जो पेपरला जाणार तुम्ही त्याच्यात सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असतो. आता याचा संपूर्ण मेनचा सिलेबस जो आहे तर तो मोठा आहे, तर तो मी इथे एक्सप्लेन करत नाही. पण तुम्हाला जर याची मेनची PDF पाहिजे असेल तर फक्त मला कमेंटमध्ये PDF असं टाईप करा, मी तुम्हाला याचा प्रिलिमचा सिलेबस आणि मेनचा सिलेबस या दोन्ही सिलेबसची PDF जी आहे तर ती सेंड करून देतो. सोबत मी जो काही प्रिलिमचा सिलेबस तुम्हाला सांगितलं, सर्व 8 विषय या बॅचमध्ये एकदम प्रॉपर पद्धतीने शिकवलेले आहेत. आता हे तलाठी पण गट कचच पद आहे मित्रांनो, आणि आदिवासी विकास निरीक्षक हे पण गट कचच पद आहे. तर हे पद पण याच परीक्षेच्या पॅटर्न नुसार होणार आहे. म्हणून तुम्ही जर तलाठीची बॅच जॉईन केली तर आगामी काळात जरी आदिवासी विकास निरीक्षक जाहिरात आल्या, तुम्ही ऑटोमॅटिक इलिजिबल होतात, कारण की ते पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत ते ऍड करणार आहे. म्हणून ही बॅच आहे अत्यंत कमी प्राइस मध्ये आहे, परंतु कमी प्राइस असले तरी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स तुम्हाला इथे शिकवणार आहेत. सोबत तुम्हाला टेस्ट मिळणार आहे, नोट्स सर्व काही मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.